विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल फेकण्यासाठी गोलंदाज या उड द विकेटनं. पहिलाच बॉल फुल्लर अगदी फुल्लर लेत होता. पाहिलं गेलं तर 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन मध्ये काहीच फिल्डर आतमध्ये आपण बघितलं गेलं तर शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. येऊन उचलून फेकतो तोपर्यंत अखेरकार आपण बघितलं गेलं तर एका धावसंख्येने टीमचा श्री गणेशा त्या ठिकाणी कृष्णा आहेत. पहिल्या षटकासाठी मॅन्डेटरी पॉवरचे 2 षटक, 30 घेऱ्याच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, एक अगदी बघितलं गेलं तर आमच्या कॉम्प्युटर बॉक्सच्या समोर जे लॉंग ऑफला आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघितलं गेलं तर वाईडिश लॉंग ऑनला एक फिल्डर जो डीप मध्ये तैनात केला गेला आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट कव्हर अशी आखणी ना पूर्णपणे सजवली आणि रंगवली गेलेली आहे ती म्हणजेच ओव्हर क्रिकेट संघाने. ओव्हर द विकेट तयार कृष्णा. तेव्हा ऑन साईडला उचलायचा प्रयत्न होता. पुढे बघितलं गेलं तर लेग पुढे आणला होता. उजवा लेग पुढे आणत असताना ऑन साईडला त्यांना खेचायचं होतं तो फटका. पण अनुषंगाने त्यांना वाटलं की फुल थोडासा जलद गतीने येईल पण गती थोडीशी स्लोवर करण्यात आली आणि अखेरकार बघितलं गेलं तर हा दुसरा चेंडू इथनं डॉट फेकला जातो कृष्णाच्या माध्यमातून. सचिन आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धावसंख्या आली आहे. ओव्हर द विकेटने बॉल तयार. यावेळेला पुन्हा एकदा सेम रिझल्ट, सेम चांगली टप्प्याची गोलंदाजी, चांगला टप्पा इथनं टाकला जातो कारण सातत्याने ऑब्स्टिक वरती चेंडू ठेवले जातात. निर्धाव 2 चेंडू आपण बघितले गेले. अखेरकार आपण या षटकामधले 3 चेंडू समाप्त होताना बघितले. पहिल्या बॉलवरती आली सिंगल आणि त्याच्यानंतरचा हा लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. चांगल्या प्रकारचा कमबॅक. पहिल्या बॉलवरती जी एकेरी धावसंख्या स्ट्राईक रोटेट केली होती, स्ट्राईक गणेशकडे गेली. असं वाटलं होतं गणेशच्या बॅटमध्ये मोठी फटके येतील परंतु पूर्णपणे त्या ठिकाणी बचावात्मक नक्कीच ही गोलंदाजी सुरू आहे. सुरुवातीला काय असतं की शुभस्य शीघ्रम. प्रत्येक गोष्टीची तुमची जर सुरुवात जर चांगली असली ना तर तुमचा शेवटही चांगला राहतो. सुरुवात चांगली केली त्या ठिकाणी वरप टीमने कारण टॉस जिंकल्यानंतर एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये नव्याने आला कारण कॅप्टनने लगेचच डिसिजन घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि क्षेत्ररक्षण करत असताना पहिला गोलंदाज यूज केला गेला. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर त्या ठिकाणी कृष्णा नावाचा आणि कृष्णाने चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे. अशाच प्रकारची सुरुवात प्रत्येक टीमला हवी असते परंतु या मॅच मध्ये नक्की शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष हा संघाव टीमचा सुद्धा कायम राहील. लागोपाठचे 2 बॉल डॉट, एक धावसंख्येने टीमची टोटल वाढली होती आणि आपण पाहत आता कृष्णा पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. या वेळेला पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न. मित्रांनो थांबून खेळण्यापेक्षा ना तुमचा फुटवर्कचा वापर पाहिजे. या 3 चेंडूवरती तुम्हाला फुटवर्कचा वापर कमी पाहायला मिळाला. त्याच अनुषंगाने आपण सचिनला बघितलं. सचिनचा फुटवर्क सुरेख होता. ऑन साईडला बघितलं गेलं तर 38 सर्कल मध्ये तो चेंडू होता परंतु एका धावसंख्ये त्यांनी श्री गणेश तर केला परंतु हे लागोपाठचे 3 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतात. चांगला सुरुवात, चांगला कमबॅक. सुरुवातीपासून आपले जिंकण्याची आशा अपेक्षा ही पूर्णपणे तिने वाढवत असताना आपल्याला कृष्णा पाहायला मिळतोय. ऑन साइडला पूल केलाय त्या ठिकाणी इथनं कॅचची संधी असेल वाडिश लॉंगरला परंतु नोमॅस लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक टप्प्यावरती 3-3 क्षेत्ररक्षक तुम्ही बघितले गेले. अखेरकार जे 3 चेंडू निर्धाव आले त्याचं उत्तर या ठिकाणी 2 धावसंख्येने दिले जाते ते म्हणजेच फलंदाज गणेश यांच्या माध्यमातून 4 चेंडू त्याने फेस केले. 4 चेंडू फेस करत असताना 3 चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतरची ही दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 3 या आकडावरती धडाकेबाज चषक. पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजावाजा असणार ही स्पर्धा. एकजूट, एक संघ, एक निष्ठेने नक्कीच स्पर्धा आज या 7 समुद्र पार या स्पर्धेचं नक्कीच आगाज तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतंय. फंडपुरचा जात असताना ऑन साइडला फटका तर चांगला फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतील आणि अखेरकार यश मिळालं नव्हतं. त्या ठिकाणी कृष्णा या गोलंदाजाला यश मिळवून देत असताना वाडिश लोंगनला एक चांगला जलदीने स्वीकारत असताना आणि 3 या आकड्यावरती आसनगाव टीमला लागतो हा पहिला मोठा झटका. फटका सुरेख होता परंतु एलिव्हेशन आणि थोडीशी एनर्जेटिक नक्कीच्या फटक्यामध्ये कमी होती. त्याच अनुषंगाने की काय आखूट टप्पाचा बॉल त्यांना पूल करायचा होता, व्यवस्थित बॅट वरती नव्हता. या फटक्यावरती सुद्धा त्यांचा फुटवर्क नव्हता. स्टँड अँड डिलिव्हर त्यांचा खेळण्याचा प्रयत्न परंतु आपण बघितला गेला तर आधी लॉंगॉनला जे क्षेत्ररक्षक टग धरून होते त्याच्या हातामध्ये हात झाला. फुटवर्कचा वापर ना तुम्हाला क्रिकेट पटलावरती करावाच लागतो. हार्दिक पांड्याला तुम्ही पहा, त्याच्यानंतर एबी डिव्हिलियर्सला पहा, त्यांचा पदार्थ ना भरपूर चांगला असतो त्याच्यामुळे ते चांगले स्ट्रोक खेळत असतो. म्हणून याच अनुषंगाने आपण एक विकेट
आपण जाताना बघितला गेला, ज्या ठिकाणी बॅटिंग करते टीम आसनगाव. टॉस हारल्यानंतर नक्कीच त्यांच्या पदरी बॅटिंग आली. त्या अनुषंगाने त्याने बघितलं गेलं तर सचिन आणि गणेश या घाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती. एक यशस्वी नक्की षटक आपल्याला कृष्णाचं पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये धाव फक्त 3 खर्च झाल्या आणि एक महत्त्वाचा गडी नक्कीच त्याने आपल्या खात्यामध्ये संपादित केला. नवीन बॅट्समन नंबर 3 वरती अमितला पाठवलं गेलंय. आता अमितला करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावसंख्या आल्यात आणि त्याच्यानंतर आता इथनं एक सुरुवात करावी लागेल. 3 क्षेत्ररक्षक अगदी सीमेचे रक्षण करत असताना लॉंग ऑन मिड विकेट, त्याच्यानंतर डीप मध्ये बघितलं गेलं एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण हिटचा प्रयत्न डायरेक्ट, आणि इथनं बघितलं गेलं तर कलेक्टिंग सुरेख झाली, फिल्डिंग सुद्धा खूप सुरेख. आणि हा दुसरा मोहरा इथनं टिपत असताना त्या ठिकाणी आता स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये जाताना पाहायला मिळते टीम मोहरा बॅट्समन आउट. वरून कट करायचं होतं, पण त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची फिल्डिंग नक्कीच आपल्याला दाखवली गेली. आणि बघितलं गेलं तर हा दुसरा विकेट तंबूच्या छायामध्ये. सुरुवातीला चाच पडताना आपल्याला आसनगाव टीम पाहायला मिळाली, ज्या अनुषंगाने वरप टीमने नक्कीच फिल्डिंगचा डिसिजन घेतला. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर लागोपाठचे 3 बॉल नक्कीच निर्धाव पण बघितले गेले, त्याच्यानंतर दुहेरी आणि त्याच्यानंतरचा जो विकेट. हा प्रेशर नक्कीच क्रिएट कोणी केला गेला तर त्या ठिकाणी कृष्णाने, कारण कृष्णाने सुरुवात खूप सुरेख केली. आणि आता या सेकंड ओव्हरमध्ये नक्कीच आपल्या टीमसाठी आपल्याला मंदार सुद्धा चांगली कमाली करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट आला आणि धावपलक आता थांबलेच आपल्याला पाहायला मिळते. 3 सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या वाढवायची असेल तर आता इथनं मेहनत करावी लागेल टीम आसनगाव क्रिकेट संघाला. मेहनतीशिवाय काहीच नसतं, मेहनतीची पराकाष्ठा आणि सर्वांचा क्रिकेटचा आदर तुम्हाला क्रिकेटमध्ये करावा लागतो. अकुटप्पाचा बॉल कट केला, गॅप शोधली गेली, खूपच वेगाने आउटफील्ड त्या ठिकाणी पास आली. पाहता पाहता बॉल पिच कव्हर सी मारायचे पार येतो. हा संघर्षाचा शंखनाद करत असताना चौकार. गेला, सजवला गेला, अगदी जागेवरती होते. बॉलची गती ओळखली गेली, बॉल येऊ दिलं, वाट बघितली गेली आणि या बॉलची वाट सुद्धा लावली गेली. अगदी बघितलं गेलं 2 फिल्डरच्या गॅप मधनं डिपिच कव्हर पॉइंटला हा तुम्हाला खूप काळानंतरचा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आता 7 या आकडावरती. मंदारचा ऊर चालू आहे, त्या ठिकाणी चौकार आलाय. ऑन साइडला खेचला गेला फटका, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अजून एक मोहरा इथनं टिपला जातोय मंदारच्या माध्यमातून. लागतो हा झटका क्रमांक 3. मध्ये आपण एक विकेट बघितला, त्याच्यानंतर मंदारच्या नक्कीच या षटकामध्ये 2 आपण विकेट बघितले गेले. उत्तर काय असतं, प्रत्युत्तर काय असतं, पलटवार काय असतो, तो मंदारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू त्याला कट केलं गेलं, बघितलं गेलं तो चौकार आला. त्याच्यानंतर एक चांगला चेंडू त्याने पिच केला गेला, एक लालच दिली गेली की ऑन साइडला तुम्ही मोठा फटका खेळू शकता. त्या अनुषंगाने तो बॉल पिच केला गेला, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि वाईडिश लॉंग ऑनला जो फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये हा झेल तुम्हाला पाहायला मिळाला. चांगली रणनीती, कट आखले जातात त्या ठिकाणी वरप टीमच्या माध्यमातून. 7 धावसंख्येवरती आता 3 गडी बाद झाल्यात. षटक क्रमांक 2 झालं. 5 षटकांची ही मॅच आणि मॅन्डेटरी पॉवरचं हे दुसरं षटक आता यशस्वीरित्या पाहायला मिळते मंदारचं. यावेळेला स्लॉक स्वीप करायचं होतं, पडल्यानंतर काहीसा स्लोवर गतीचा चेंडू. व्हेरिएशन या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की स्लोवर वन इज अ बेस्ट वेपन. तो बघितलं गेलं तर अस्त्र त्या ठिकाणी यूज केला जातोय. आणि त्या ठिकाणी मंदारचा अजून एक चांगला चेंडू आणि धावपळक आता थांबलेला आपल्याला 7 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. यावेळेला पुन्हा एकदा कट केला, पुन्हा एकदा गॅप शोधली गेली, खूपच वेगाने 2 फिल्डर पाठमोरे तुम्हाला पाहायला मिळतात. अखेरकार सीमारेषी लगत हा चेंडू अडवला जातोय आणि बघितलं गेलं तर दरम्यान या 2 धावसंख्या. गतवर्षी नक्कीच 5 फलंदाजांना नक्कीच या ठिकाणी बाद केलं होतं.
याच मंदार नक्कीच या गोलंदाजाने अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि एखाद्या नक्कीच खेळाडूचा आम्ही जय जयकार का करतो कारण अनेक साऱ्या शृंखलेमध्ये त्यांचं चांगला प्रदर्शन राहिल्यानंतर आम्ही समालोचन करत असताना त्या खेळाडूची नक्की चांगल्या खेळाडूमध्ये भरणी करत असतो. तशाच प्रकारे हा मंदार खेळाडू की गतवर्षी त्यांनी 5 नक्कीच बळी घेतले होते. बहुत यार शेवटचा बॉल असेल यावेळेला फटका तर चांगल्या इनफिल्डच्या वरून अगदी भेदला जातो. हा चेंडू पॉइंटला बीट करून बॉल जाईल सीमा रेषे पार येतो हा चौकार. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या आपण 13 या आकडावरती पाहता जिथे बॅटिंग करते 3 आसनगाव. 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन होतं. त्या रेस्ट्रिक्शन मध्ये काय असतं की 2 फिल्डर पहिल्या षटकामध्ये बाहेर असतात म्हणजे तुम्हाला एक नामी संधी असते की गोलंदाजावरती हवी होऊन तुम्हाला चांगल्या धावसंख्या बनवाव्याच लागतात. त्या षटकामध्ये आपण बघितलं गेलं तर कृष्णाची चांगली गोलंदाजी राहिली. फक्त 3 धावसंख्येचं त्यांनी षटक हाताळलं गेलं. त्याच्यानंतर आले बघितलं गेलं तर मंदार 2 बळी त्याने घेतले गेले या षटकामध्ये परंतु शेवटच्या बॉलवरती तो चौकार थांबवू शकले नाही. त्याच अनुषंगाने आपण 13 धावसंख्या स्कोर बोर्डवरती पाहतात. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या खर्च झाल्या 10. 38 सर्कलचं आता रेस्ट्रिक्शन हटलंय. 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेचं रक्षण करताना पाहायला मिळतील. अगदी आपण बघितलं गेलं तर डीप मध्ये स्वीपर कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. त्याच्यानंतर लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर डीप मध्ये मिड विकेटला हे इनफिल्डच्या बाहेर क्षेत्ररक्षकाचं जाळ अवियाचा वापर केला गेलाय. संघनायकाचा विश्वास अवियाने दाखवला. पहिल्या षटकामध्ये 3 धावसंख्या दुसऱ्यामध्ये 10 आणि विश्वास का दाखवला गेलाय तर ज्या धावसंख्या इकॉनॉमिकल षटकाने नक्कीच संपन्न गेलात ना त्या धावसंख्या आता अविला इथनं अजूनही रोखावा लागतील. कमबॅक करावा लागेल आता फलंदाजांना कारण धावसंख्या कमी आहेत. ओव्हर द विकेटने लेफ्ट आर्म गोलंदाज आणि लेफ्ट आर्म गोलंदाजाची हीच खासियत असते. प्रत्येक लेफ्ट आर्म जो गोलंदाज असतो ना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असतो ना त्याच्यामध्ये एक नॅचरल क्षमता असते की तो नॅचरली लेग ब्रेक करू शकतो. तसंच काहीतरी नक्कीच कृत्य आपल्याला पाहायला मिळालं टीम वरअपच्या माध्यमातून आणि पहिलाच बॉल इथनं फेकत असताना हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. सरांनी नक्कीच एका गोष्टीचा उल्लेख केला होता की या स्पर्धेची सुरुवात सुद्धा डॉट बॉलने झाली होती आणि आता अवीच्या ओव्हरची सुरुवात सुद्धा डॉट बॉलने इथनं आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने तयार लेफ्ट आर्म ओव्हर लॉंग साइडला लीडिंग एज जेलची शक्यता परंतु नो मॅच लँड मध्ये हा चेंडू कारण फिल्डर बघितलं गेलं तर थोडेसे दूर वरती होतं. ॲपर्स थोडेसे कमी पाहायला मिळाले. त्याच अनुषंगाने इथनं स्टिकी सिंगल इथनं एकवटली जाते. 14 धावसंख्येवरती पोहोचली गेली. 2 षटकामध्ये आसनगाव टीमला काय होतं की 20-22 या जास्त धावसंख्येवरती आपण पोहोचू की काय परंतु तोप धागली गेली. त्याच्या ठिकाणी बघितलं गेलं तर कृष्णा नावाची त्या तोफेनं ना हाहाकार मजवला गेला. त्याच्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल टाकून आपण बघितलं गेलं तर मंदारने गोलंदाजी केली. 10 धावसंख्या भलेही त्यांनी खर्च केला परंतु 2 मोहरे नक्कीच त्याने महत्वाचे टिपले गेले. या षटकामध्ये नक्कीच 2 चेंडू संपन्न झाल्यात. 1 धावसंख्या खर्च केली जिथे गोलंदाज आपल्याला टीम वरअपच्या माध्यमातून अवी पाहायला मिळतोय. रणनीती इथनं आखली जाते बॅट्समनच्या माध्यमातून सुद्धा. यावेळेला आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वेट अँड वॉच क्रिकेट त्यांना खेळायचं होतं परंतु आधी त्यांना स्वीप करायचं होतं. त्याच्यानंतर अँगल चेंज केला गेला. माइंड थोडंसं डायव्हर्ट केलं गेलं कारण या बॉलची गती जर बघितली गेली तर थोडीशी जास्त होती. अगदी बॅट क्रॉस करत असतो ना बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. बॅट अँड पॅड मध्ये त्यांना चेंडू काढायचा होता परंतु तिसरा चेंडू हा निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू संपन्न झाल्यात. 1 धावसंख्या खर्च केली. ही षटक इकॉनॉमिकल राहते की काय. यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफला कॅचची संधी इथनं अगदी बघितलं गेलं तर कॉन्सन्ट्रेट न गमावत असताना 4थ्या विकेटचं इथनं होतं पतन. 14 आकडावरती आसनगाव टीमला लागतो हा 4था झटका. अगोदर समालोचन कोण असणार मंडप कशा प्रकारे असणार लाईव्ह कोण असणार आणि या
शृंखलेचं नक्की शेड्यूल कशा प्रकारे असाल याची बांधणी नक्की केली जाते आणि संधी ही आमच्या नक्कीच आयुष्यातली सुद्धा, कारण समालोचन क्षेत्रामधलं एक मोठं नाव चंदूजी शेट्टे सर नक्कीच आमच्या समवेत, कारण ज्या गोष्टीचा या शृंखलेला नक्की समालोचन देण्यासाठी अनेक सारे इच्छुक असतात, परंतु एक संधी आम्हालाही प्राप्त झाली म्हणून त्या संधीचा आम्ही सोना करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पुढे क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये जिथे 14 धावसंख्यांनी 4 गडी गमावल्या गेल्यात, ऑन साइडला हा पण पूल करत असताना फिल्डर आहेत, पुन्हा एकदा संधी असेल, लागोपाठचा दुसरा विकेट हा कॅरी झाला असता, परंतु अगदी बघितलं तर दूरवर्ती क्षेत्ररक्षक होता आणि पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांनी थेट आता सांगितलं गेलंय की टेक्निकल टीम कडे आपण नक्की जाणार आहोत आणि पाहणार आहोत की नक्की फलंदाज बाद आहे की सेफ आहे. हा ऍक्शन रिप्ले नक्कीच तुमच्या मेगा स्क्रीन वरती आणि त्या ठिकाणी बॅट्समन नक्कीच आउट असेल, कारण पॉपिंग क्रीज मध्ये ते व्यवस्थितरित्या पोहोचले गेले नाही, लेट ग्राउंडिंग झाली त्यांची बॅट, त्याच्या अनुषंगाने नक्कीच इथनं फलंदाज बाद असेल. लागोपाठचा दुसरा विकेट अजूनही प्रेशर क्रिएट केला जातो त्या ठिकाणी अवी यांच्या माध्यमातून ही षटक यशस्वी ठरते. 14 आकडावरती हा पाचवा माफ करा हा गडी बाद होत असताना जिथे धावफलक आपल्याला 15 पाहायला मिळतोय. 2 षटकांचा बघितलं गेलं तर खेळ समाप्त झाल्यानंतर 13 धावसंख्या फक्त होत्या आणि या षटकामध्ये इम्पॉर्टंट काय राहिलं तर 2 महत्वाचे विकेट आले, त्याच्यानंतर फक्त एकच धावसंख्या आली. डॉट बॉल नक्कीच त्याने 2 फेकले गेल्या, 2 विकेट म्हणजे 4 बॉल डॉट 5 चेंडू एकंदरीत या बघितलं गेलं तर ओव्हर मध्ये समाप्त झाले होते आणि त्याच्यानंतर लागोपाठचे हे 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक असेल, धावसंख्या पाहायला मिळते 15. बॅकफुटला थोडीशी टीम आसनगाव आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथनं जर धावफलकाचा जर आलेख जर वाढवायचा असेल ना तर एखादा फलंदाजाने तरी पार्टनरशिप आता बिल्डअप करायला हवी. पार्टनरशिप ना या क्रिकेट पटलावरती पाहिजे, कारण पार्टनरशिपने तुम्ही धावफलक तुमचा वाढवू शकता आणि 11 खेळाडूंचा हा क्रिकेटचा खेळ. या क्रिकेटच्या खेळामध्ये काय असतं की 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य. जर तुम्हाला क्रिकेटच्या या पटलावरती बदलायचं असेल ना तर तुम्हाला 4 शब्दाची मेहनत ही करावीच लागते. मेहनत केली वरप टीमने, चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, परंतु आता मेहनत करणं गरजेचे असेल टीम आसनगावला, कारण 11 खेळाडूंचा खेळ हा क्रिकेटचा खेळ, परंतु त्याच्या मागे जर 11 खेळाडू परास्त झाले ना तर त्याच्या मागे एक तुमचं गाव हरलं या गोष्टीची नोंद जास्त केली जाते. म्हणून गावाची मान मर्यादा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळला जातो आणि इथनं आता पाहायचंय की कशा प्रकारे आसनगाव हा फीडबॅक तो टीम वरप क्रिकेट संघाला देईल. धावसंख्या 15, 5 गडी बाद या षटकामधला हा अंतिम नक्कीच बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. निसर्गात अगदी रम्य कुशीत वसलेले हे क्रीडांगण यावेळेला ऑन साइडला उचलले गेले, संघर्ष इथनं सुरुवात करत असताना त्या ठिकाणी लॉंग ऑन सी मारेशे पार खूप काळानंतरचा हा संजीवनी देणारा षटकार. धावसंख्या जलद गतीने आता वाढली जाते. आमचे स्कोरर नक्की सांगत असताना की 21 ऑन बोर्ड 5 विकेट लॉस अशी परिस्थिती आपल्याला टीम आसनगावची पाहायला मिळते. ड्रिंक्स टॉली मैदानाच्या आतमध्ये गेली आणि दोन्ही संघांचे प्लेयर नक्कीच बसतील पाणी पित. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. कारला एकविरा त्याचं सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आणि सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेट विथ द म्युझिक हे समीकरण आपण सातत्याने पाहतो आणि तेच क्रिकेट विथ द म्युझिक आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. टेन क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण धडाकेबाज चषक 2021 हा क्रिकेटचा रंगीबेरंगी सोहळा. अनेक सारे खेळाडू नक्कीच या स्पर्धेमध्ये नशीब आजमावताना पाहायला मिळतील. अनेकांचं नशीब फुलतील सुद्धा, अनेकांचं नशीब मात्र तुडवले सुद्धा जातील, पण ज्यांचा नक्कीच क्रिकेटचा चांगला खेळ राहील तो शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपल्याला चांगला या स्पर्धेचा जो मोमेंट आहे तो उचलताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फक्त धावसंख्या 21
गडी 5 गमावल्या गेल्यात. अवी, मंदार आणि कृष्णा यांची महत्वाची भूमिका या मॅच मध्ये राहिली, परंतु चौथ्या षटकासाठी 5 रन त्या ठिकाणी पुन्हा एकदा मंदार याला केला गेला. त्या मंदारने षटक क्रमांक 2 हाताळलं. यावेळेला फटका तर चांगला आहे, चपराक लगावली गेली त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जे लॉंग ऑफ ला होते, वळता चेंडू खाली तोपर्यंत दरम्यान आपण बघितला गेला तर फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड तुम्ही पहा, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं त्याच मिनिटमध्ये पुन्हा एकदा मंदारने तशाच प्रकारच्या बॉलची पिचिंग केली. 10 धावसंख्या भलेही मंदारने खर्च केला दुसऱ्या षटकामध्ये. महत्वाचे 2 मोहरे त्याने टिपले गेले, परंतु त्यांची गोलंदाजीची रेंज काय राहिली आहे की ज्या ठिकाणी त्याने फिल्डर तैनात केल्यात त्याच रेंजमध्ये ते गोलंदाजी हाताळतात. म्हणजे सातत्याने ऑफस्टिक वरती ते चेंडू पिच करतात. म्हणजे हा बघितलं गेलं तर एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. आणि अनुभव काय सांगतो की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा तुमचा शिक्षक असतो आणि तोच अनुभव इथं मंदारच्या माध्यमातून पणाला लावला जातोय. राऊंड द विकेटने ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला बॉल. बॉलची गती पहा, त्याच्यानंतर टप्पा पहा, गुड लाईन स्पॉट आणि त्याच्यानंतर फुल लाईन. हा सातत्याने ना स्ट्रॉंग स्ट्रेंथ राहिली आहे त्या ठिकाणी मंदार यांची आणि सातत्याने त्याच टप्पावरती ते गोलंदाजी हाताळतात आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं गेलं तर हा चेंडू निर्धाव. धावसंख्या 22, 5 विकेट गमावले. त्याच्यानंतर आता ही भागीदारी ना बिल्डअप होणं गरजेची आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला सेम कार्बन कॉपी नक्कीच त्याच फटक्याची. फुटवर्कचा वापर का करत नाही आसनगाव टीम? नक्कीच फुटवर्कचा वापर तुम्ही जेव्हा जेव्हा कराल ना तेव्हा मोठे फटके तुमच्या स्कोर कार्डवरती जोडले जातील असंच नाही, परंतु सिंगल डबलने नक्कीच तुम्ही आपल्या टीमचा नक्कीच धावफलक वाढवू शकता. सन्मान्य राजूशेठ शिसवे नक्की ज्याचं आपटीचे आहेत या साहेबांचं शुभ आगमन झालंय. असं नसतं व्हायचंय, विराजमान व्हायचंय. तुम्ही अतिथी कक्षामध्ये तुमचं ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत. या वेळेला व्यवस्थित बॅटवरती नाही, बॉल टू ओव्हरहेड त्यांना खेळायचं होतं, पण स्वतःच्या फॉलोअप मध्ये बॅक टू द बॉलर नक्कीच हा फटका अडवला जातो चेंडूला. तोपर्यंत दरम्यान आपण बघितली गेली तर ही 1 धावसंख्या. 1 धावसंख्या जरी टीमच्या टोटल मध्ये पुढे सरसावली गेली ना तर ही धावसंख्या तुम्ही धावफलक तुम्ही हलवू शकता, पण मोठ्या फटके मारत असताना बघितलं गेलं तर आपण अनेक सारे फलंदाज बाद झाले. ते फलंदाज 5 बाद झाले. त्या अनुषंगाने की काय आता सिंगल डबलला इथनं प्राधान्य दिलं जात आहे. धावसंख्या 23 धावसंख्या बघितलं गेलं तर 5 गडी गमावल्या गेल्यात. जिथे बॅटिंग करते टीम आसनगाव क्रिकेट संघ. या वेळेला फटका चांगला आहे त्या ठिकाणी फिल्डर, परंतु तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण करतील का? एक टप्पा घेऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ती 2 टप्प्यावरती चेंडूला अडवलं गेलं, फेकला जातो तोपर्यंत बघितला गेला तर या 2 धावसंख्या. फटका अगदी सुरेख होता, इनसाइड आउट खेळण्याचा नक्की त्यांचा प्रयत्न आणि बॅटमधून जो स्वीट होता ना, कदाचित असं वाटलं होतं की बॉल सीमारेषे पार जाईल की काय, परंतु बघितलं गेलं तर हा फटका थोडासा मिसटायमिंग होता. त्या अनुषंगाने इथनं 2 धावसंख्या अजून टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात. 25 ऑन ओव्हर, 25 धावा. क्रिकेटचा खेळ आणि त्या क्रिकेटच्या खेळला प्रेम देण्यासाठी अनेक सारे मान्यवर उपस्थित. या वेळेला गती कमी गेली त्या ठिकाणी. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी उचलतात. त्या ठिकाणी फंबल झाल्यानंतर दुसरीचे प्रयत्न या ठिकाणी आणि प्रयत्नांना मिळतं यश. फंबल झाल्यानंतर कोऑर्डिनेशन आणि कन्व्हर्शन पहा किती चांगलं होतं. क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी इम्पॉर्टंट असतात. क्रिकेटमधला कॅपिटल्स तुम्हाला कन्व्हर्शन करावं लागतं. 2 फिल्डर मध्ये कन्व्हर्शन झाला, लगेच सांगितलं गेलं तर या 2 धावसंख्या कंप्लीट होतील. त्या 2 धावसंख्या कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या. अखेरकार 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीनंतर तुम्ही 27 धावसंख्या नक्की स्कोर बोर्डवरती पाहता, जिथे गडी गमावल्या गेल्यात 5 आणि बॅटिंग करता टीम आसनगाव क्रिकेट संघ. मागच्या मॅच मध्ये सुद्धा असं चित्र होतं की 3 षटकामध्ये खूप कमी धावसंख्या होत्या. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर फलंदाजाने 2 षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारे धावफलक बनवलं गेलं. त्या ठिकाणी आपण बॅट्समन बघितले गेले ज्यांनी खूप चांगल्या प्रकारची नक्कीच फलंदाजी केली. साकिब त्या ठिकाणी होते. तब्बल बघितलं गेलं तर धावफलक त्यांनी वाढवत ठेवला आणि तो धावफलक 44 या धावसंख्येचा टार्गेट नक्कीच ते रचू शकले, पण तो परास्त झाली. हारात पण ते नक्कीच वाघासारखे लढले, कारण शेवटच्या ओव्हर पर्यंत नक्कीच ती मॅच आपण पाहिली गेली. तर मी विनंती करेन आदरणीय जे पोलीस पाटील आहेत त्या ठिकाणी आपटी गावचे शत्रू शिसवे आणि त्यांच्या समवेत गुरुनाथजी शिसवे, नक्कीच आम्ही यांना इन्व्हाइट करतो की दादा या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 5 षटकांची ही मॅच. 4 षटकांमध्ये आपण बघितलं गेलं तर 27 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 5 गडी त्याने गमावल्या गेला. शेवटचं षटक म्हणजे स्लो ओव्हरचं षटक. हा नावाच्या षटकामध्ये धावसंख्या ना येणं गरजेचं असेल टीम आसनगाव क्रिकेट संघासाठी.
स्ट्राईकला राहुल होते, ऑन साईडला त्यांना खेळायचं होतं, डाव्या स्टिक वरनं हा चेंडू आपण बघितला गेला, परंतु थोडीशी डावी स्टिक सोडून जाणार हा चेंडू. पंचाने लगेच हात आपले खुले गेले आणि सांगत असताना की इट्स व्हाईट बॉल. हा व्हाईट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो निनाद त्या ठिकाणी चौथ्या षटकासाठी. आणि हेच इम्पॉर्टंट असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक संघाला हेच ग्राह्य असतं की चांगल्या धावसंख्या बनायला हव्यात, कारण फक्त 27 धावसंख्या आपण 4 षटकांच्या अखेरीनंतर बघितल्या गेल्या. आणि आता बघितला गेलं तर पहिला बॉल इथनं स्वेर फेकत असताना निनाद त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. डीप मध्ये स्वीपर कव्हर, त्याच्यानंतर लॉंग ऑन आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग साईडला खेळायचा प्रयत्न, बॉडी लेंथ वरती हा नक्की चेंडू होता, आदलला जातोय. बघितला गेला तर हा चेंडू बॉडी वरती, आणि दरम्यान आपण बघितले गेली तर भाईच्या रूपाने ही सिंगल धावसंख्या. पंच पडताळणी करतायत आणि विचारतात फलंदाजाला की दुखापत तर नाही ना, कारण असंख्य अशा दुखापती नक्कीच तुम्ही पाहत असता. वयाच्या 16व्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकर यांनी बॅट बाउन्सर झेलत असताना सुद्धा क्रिकेट करिअरची 16व्या वर्षात सुरुवात केली होती. आणि खूप सारे असे ऍक्सिडेंट नक्कीच क्रिकेट पाटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा ऍक्सिडेंट आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे पंचाने लगेच त्यांची संवाद साधला की कोणत्याही प्रकारची दुखापत नसेल तर तुम्ही नक्कीच क्रीडांगणावरती खेळू शकता. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. टीमची टोटल आता 29 या आकडावरती. निनाद पुन्हा एकदा होतात तयार फ्रॉम द विकेट. लॉंग साईडला खेचायचा प्रयत्न, खूप काळ चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये कदाचित हा चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होईल. कॉटन बॉलची नक्कीच इथनं संधी होती. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यासाठी गेले होते, परंतु अखेरकार आपण बघितलं गेलं तर या 2 धावसंख्या इथनं प्राप्त होतात टीम आसनगाव क्रिकेट संघाला. या दुहेरी धावसंख्येने आता टीमची टोटल पुढे सरकते. असं म्हटलं जातं की एक मोठा समुद्र खारट होण्यापेक्षा सुंदर गोड पाण्याचा जरा राहा, तशाच प्रकारे नक्कीच या 2 धावसंख्या आहेत. 2 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि 31 वरती आता पोहोचले गेले, ती म्हणजे असंगाव टीमचं हे स्कोर कार्ड. अजूनही 4 चेंडूचा खेळ उरत असेल. या 4 चेंडू मध्ये ना एखादा मोठा फटका जर असंगाव टीमला जर स्कोर कार्ड वरती जोडायचं असेल ना, तर इथनं एखादा मोठा फटका त्यांना खेळावाच लागेल. आणि का खेळावा लागेल, कारण त्यांची टीम आता पूर्णपणे सुरुवातीपासून बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल 31. निनाद होता तयार राऊंड द विकेट. यावेळेला फटका तर चांगला खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पहा किती सुंदर, अगदी चेंडूला राईज केलं गेलं. पडल्यानंतर थोडासा हेड फॅक्टर जास्त होता, अगदी नाकाजवळ इट्स परफ्यूम डिलिव्हरी. नाकात जवळून नक्कीच हा चेंडू त्याने ट्रॅव्हल केला गेला आणि अखेरकार आपण बघितलं गेलं तर निनादचं सुद्धा षटक आपल्याला यशस्वी पाहायला मिळते. 4 षटकांनंतर धावसंख्या खूप साऱ्या कमी होत्या, परंतु 5व्या षटकामध्ये धावसंख्या यायला हव्या होतात, परंतु निनादने सुद्धा कमबॅक केला. यावेळेला फटका तर चांगला ऑन साईडला उचलला गेला. हा फटका खूप लांब आणि लचक हा फटका, लॉंग ऑन सीमा रेषे पार संघर्षमय हा षटकार. तेच शोधलं गेलं नक्कीच पंचांनी, कारण गुडलँड वर्ण चेंडू टेकअप त्यांनी गेला, परंतु या फटक्यामध्ये तुम्हाला एनर्जी पहा किती पाहायला मिळाली. बॅटचा फ्लो हा प्रॉपरली, ज्या प्रकारे आपण मोठा फटका ज्या वेळेला बॉल बॅटवरती मिडल होतो ना, तेव्हा जो प्रॉपर आपल्याला बॅटचा फ्लो पाहिजे असतो ना, तशाच प्रकारचा फ्लो तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी बॉलवरती तीक्ष्ण नजर तुम्हाला पाहायला मिळाली आणि बॉल जसा बॅटच्या रडार मध्ये आला ना, तसा स्क्वेअर लेग झोन
कव्हर करत असताना हा तुम्हाला षटकार या षटकामधला दुसरा पाहायला मिळतोय. मयूरच्या बॅटमधनं मयूर 7 चेंडू नक्कीच फेस करत असताना 19 या धावसंख्येवरती तो वैयक्तिक खेळतोय. त्याच्या समवेत राहुल आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने 5 चेंडू अद्यापर्यंत फेस केलात आणि 7 धावसंख्येचं त्याने महत्वाचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. निनाद आता मागला ठरतोय, परंतु या 4 षटकांच्या तुलनेनुसार आता निनाद थोडेसे जास्त धावसंख्या खर्च करतोय. परंतु या शेवटच्या बॉलवरती नक्कीच एखादा मोठा फटका अजूनही आसनगाव टीमला आला ना तर कदाचित एक चांगला फायटिंग स्कोर तो या बघितले की तर मॅच मध्ये उभारू शकतो. बॉलर शेवटचा बॉल घेऊन तयार, राऊंड द विकेट. या वेळेला फटका तर चांगला, खूप चांगला प्रकारचा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो आणि लागोपाठचा 2 षटकार, दुसरा षटकार मात्र लगावून सांगतोय मयूर की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही आणि शांत बसायला आम्ही काही संत नाही. लागोपाठचा हा दुसरा षटकार. षटकार खूप काही सांगून गेले. या षटकामधले आपण 3 षटकार बघितले गेले आणि धावसंख्या जर आपण बघितली गेली तर 50 धावसंख्या, 51 धावसंख्येचा टार्गेट त्या ठिकाणी टीम आसनगावने बनवल्या गेल्या. धावसंख्या 50 आणि टीम वरप समोर आता 51 धावसंख्येचं हे लक्ष्य असेल. तर सापार्डे वर्सेस अपटी ही तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय की तुम्हाला लगेचच टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. तर मी इन्व्हाइट करतोय सापार्डे टीमचे कॅप्टन आणि अपटी टीमचे कॅप्टन. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज अँड द टॉस. तुम्हाला टॉस करण्यासाठी वेळ न दवडता तुम्हाला लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय मोहनजी पठाण साहेबांचं शुभ आगमन झालंय. विराजमान व्हायचं तुम्ही आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. तुमचं ही मनपूर्वक स्वागत. आणि मी विनंती करेन की मोहनजी पठाण साहेबांना की तुमचे शुभ हस्ते इथनं नाणेफेकीचा कौल हा तुम्हाला संपन्न करायचा आहे. चांगली स्पर्धा या विभागामध्ये बघितलं गेलं तर ही सर्वोत्कृष्ट स्पर्धा. त्या स्पर्धेचा आगाज पूर्ण वर्षामध्ये नक्कीच धडाकेबाज चषकाचा हा आगाज होत असतो आणि अखेरकार खेळाडूंना मिळाली ही चांगली संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना आपल्याला सर्व खेळाडू इथनं या क्रीडांगणावरती पाहायला मिळतील. अपटी वर्सेस सापाडे या 2 टीमच्या अगेन्स्ट आपण नाणेफेकी करणार आहोत. मोहनजी पठाण साहेबांना नक्कीच विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी तुम्ही संपन्न करायचा आहे. तर सन्मान्य मान्यवर आपल्या समवेत उपस्थित आहेत मोहनजी पठाण. शुभ हस्ते नक्कीच आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करणार. सापाडे वर्सेस अपटी यांच्यामध्ये असेल ही लढत.
साहेबांना विनंती असेल की धडाकेबाज संघाची नक्की जी स्मरणिका आहे ती दोन्ही कॅप्टन्सला देऊन हे धडाकेबाज चषक कशा प्रकारे आहे, या धडाकेबाज चषकाचं बघितलं गेलं तर कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी तर या धडाकेबाज चषकाचा जो काही इतिहास आहे तो पूर्णपणे या नक्कीच स्मरणिकेमध्ये आणि ते स्मरणिका देऊन नक्कीच साहेबांचे शुभ असते त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात दोन्ही संघाला. टॉसचा कॉल नक्कीच आपटी संघाचा होता, त्या ठिकाणी आता कॉल लागला गेला तो म्हणजे सापाटे टीमच्या बाजूने. तर आधी तुमचा डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण डिसिजन हा प्रत्येक संघाच्या संघनायकाचा हा डिसिजन असतो, पण याच्या मागे काही स्ट्रॅटेजी, कारण समोरचा संघ आपटी संघ आहे, नवा संघ म्हणजे तुम्ही खूप काळ त्यांच्या समवेत खेळला नसाल, पण तो याच्या मागे तुमची रणनीती काय असेल? आमची त्यांची फर्स्ट टाइमच मॅच लागली आणि कालचा जो आमचा परफॉर्मन्स झाला, आम्ही फायनल विन झालो काल बदलापूरला, तर आमची बॉलिंग परफॉर्मन्स जरा चांगला झाला, त्याच्यामुळे आम्ही आमच्या बॉलिंगवर भरोसा दाखवतो. तुमची गोलंदाजी जर तुमच्या क्रिकेटची स्ट्रॅटेजी राहिली, कारण तुमची सापाटे टीमची गोलंदाजी जर बघितली गेली तर आक्रमकतेची असते, परंतु सुरुवातीला असे कोणते गोलंदाज असतील की ज्या गोलंदाजीच्या माध्यमातून तुम्ही आपली टीमचे जे महत्वाचे किल्ले असतील ते पाडण्याचा प्रयत्न कराल? आम्हाला सर्वात जास्त विश्वास, आमचे सर्व गोलंदाज चांगलेच टाकतात, पण निल्सन झाला, भरत, सचिन यांच्यावर आम्हाला जास्त विश्वास असेल. त्याच्यानंतर आमच्यापर्यंत नक्कीच एक माहिती पोहोचते की सोशल मीडियावरती धडाकेबाज जो चषक आहे त्या चषकाचं चषक कसं असतं आणि त्याच्यामध्ये क्रिकेट रसिकांना कोणत्या प्रकारच्या पर्वणी असतात, चांगला संवाद नक्कीच तुम्ही सोशल मीडियावरती दिला असाल, पण या धडाकेबाज चषकामध्ये आज तुम्ही खेळताय आणि या आयोजनाबद्दल नक्कीच तुमचे 2 शब्द काय असतील? मी गेल्या वर्षी इथे फर्स्ट टाइम बघितलं धडाकेबाज चषक. मी ओपन लॉट मधून आलेलो खेळायला तालुका, पण आम्ही फायनलला पोहोचलेलो इथे आणि मी फायनलला जी इथे पब्लिक बघितली मी तेव्हाच ठरवलेलं की आपण पुढच्या वर्षी ते ग्रामीण पण नक्कीच खेळायचं आणि त्याच्यामुळे आम्ही इथे ग्रामीणला एंट्री केली या वर्षी. हा ओपिनियन होता नक्कीच सापाटे टीमच्या कॅप्टनचा. टॉस हारला गेला, आपली टीमच्या कॅप्टन्सकडे नक्कीच आपण वळतो. टॉस हारलाय त्याच्यानंतर तुम्हाला करावे लागेल बॅटिंग, त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलाय, तर स्ट्रेंथ सापाटे टीमची गोलंदाजी, तर असे कोणते फलंदाज पाठवाल की त्यांची स्ट्रेंथ नक्कीच ते मोडण्याचं काम करतील? आहे माझ्याकडे बॅट्समॅन आहे, माझा भाऊ स्वतः गोपाल आहे, शत्रुघ्न आहे, राजू, राजेश, असे आमचे 4-5 बॅट्समॅन आहेत, त्यामुळे 60-65 क्रॉस करण्याचा आम्ही 5 षटकामध्ये प्रयत्न करतो. नाही, प्रत्येक कॅप्टनला टॉस हा इम्पॉर्टंट असतो, तुमच्यासाठी टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस तर इम्पॉर्टंट होता, जसं त्यांनी क्षेत्र असेल तसं मी पण सुद्धा टॉस जिंकला असतो तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, येत असतं. म्हणजे काय असं असतं, पहिले जर फिल्डिंग केलं तर माणूस जरा फ्रेश होऊन जातो, दुसरं काय. 2 शब्द चषकाबद्दल, एवढं सुबक आयोजन, त्याच्यानंतर खेळाडूंना ही अपॉर्च्युनिटी, ही संधी मिळाली गेली आणि एवढं भव्य मोठं व्यासपीठ, त्याच्यानंतर या 2 शब्द नक्कीच या स्पर्धेबद्दल तुमचे काय असतील? आयोजन म्हटलं तर खूप छान. आयोजन करण्याचं म्हटलं तर आम्ही सुद्धा करतो, आमचं चषक करतो. आयोजन करताना आयोजकालाच माहित असतं काय मेहनत घ्यायची असते ती, कारण आयोजन करणाऱ्यांना जे करतात त्यांनाच माहित असतं काय असतं आयोजन ते. तर थँक्यू दोन्ही टीमच्या कॅप्टनचं नक्कीच आपण मनोगत घेतलं. तर सापाटे टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा डिसिजन त्यांनी घेत असताना बॅटिंग करण्यासाठी आपटी टीमला इन्व्हाइट केलाय आणि त्या ठिकाणी बघितलं गेलं तर ही 3rd मॅच असेल. तर आपण वळतो मॅच कडे, जिथे वरप आणि आसनगाव यांच्या 2 टीम मध्ये हा क्रिकेटचा रंगबिरंगी सोहळा तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हर टू चंदू शेट्टी सर. धन्यवाद सर. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 51 आहे आणि 51 धावांचा पाठलाग करत असताना अनिल आणि त्यांच्या बरोबरीने मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बरफसाठी पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आसनगावसाठी गोलंदाजी करतायत अनिकेत गोलंदाजीसाठी यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने, फिल्डिंग लाजवाब, वाह, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 धावा जरूर वाचवले असतील, परंतु चांगल्या खेळाडूला दुखापत वगैरे झाली का पहिली चौकशी करा. हॅलो, त्याचबरोबर इथे उपस्थित आहेत सापाटे संघाचे रेग्युलर जे ओनरशिप करतात असे पिंटू पाटील दादा, त्याचबरोबर कदम भाऊ या सामन्यासाठी त्यांनी या चषकामध्ये जे सापाटे संघाचे ओनर्स आहेत या दोन्ही ओनर्सना मी विनंती करतो की फोटो सेशन मध्ये आपणही सामील व्हायचं आहे.
थँक्यू सो मच. ओव्हर टू चंदू सर. तर षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलं सुरू आहे. 9 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. याही अगोदरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 50 धावांचं टार्गेट होतं, परंतु जसजसा दिवस पुढे जातो या मैदानाची एक खासियत आहे, टार्गेट वाढत जातं. तर या मॅच मध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो करत असताना धाव संख्या जर पाहिली तर 9 झाली आहे. बिनबाद 9. या बॅटला बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आणि सर्कल भेदण्याच्या प्रयत्नात पहिला धक्का बसतो. या ठिकाणी टीम वरपला, विकेटचं पतन. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. अशाच प्रकारच्या विकेट घ्याव्या लागतील. ठराविक अंतराने दबाव वाढवावा लागेल. आसनगाव संघाला हे करावं लागेल वरपच्या विरुद्ध. ग्रामीण क्रिकेट मधील दोन बलाढ्य टीम्स एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जवळ मॅचच्या दिशेने या ठिकाणी धडाकेबाज चषक आपण पाहतोय. एक मोठी क्रीडा स्पर्धा, ज्या क्रीडा स्पर्धेची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. मुरबाड तालुक्याचं भूषण असणारी क्रीडा स्पर्धा धडाकेबाज चषक वडवली आज 6व्या दिवसामध्ये 47 पर्वातील आपण पाहतोय. तर ही क्रीडा स्पर्धा उद्या शेवटच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या अगोदर कोणत्या कोणत्या टीम अंतिम मध्ये जाताना पाहायला मिळतील. उद्या खुलागड देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे प्रोफेशनल खेळाडू उद्या त्यांची पावलं वडवलीच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. जवळ मॅचच्या दिशेने गोलंदाजीसाठी बदल केला जातो. 24 चेंडूमध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता. दिनेश गोलंदाजीसाठी येत आहेत. बॅटिंगसाठी जर पाहिलं गेलं तर एका बाजूला अनिल असतील आणि दुसऱ्या बाजूला चेतन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हॅलो हॅलो. तर जवळच्या दिशेने पुन्हा एकदा या वेळेला समोरच्या दिशेने खूप चांगला फटका खेळलाय आणि या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. मजा असते ना गावासाठी क्रिकेट खेळण्याची. गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी आपण मैदानात उतरतो, एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते, कारण गावासाठी खेळायचं असतं. गाव जर पाहिलं तर काही गावं 1000 लोकसंख्येची, काही 2000, काही 4000, काही 5000, परंतु मैदानात उतरतात किती? 11. त्यामुळे अभिमानास्पद गोष्ट असते ज्यावेळेला गावासाठीचं क्रिकेट आपल्याला खेळायला मिळत असतं. या पेला बाद होत माघारी परतताना पाहायला मिळेल. एक वेगळ्या शैलीचा फटका खेळायचा होता. बॅट स्टंपवर आदळली जाते आणि माघारी परतील फलंदाज. प्रत्येक गोष्टीचे नियम बनवलेले आहेत. तुम्ही स्टान्स घेताना कुठे घ्यायचा आणि बॅट्समनला जरी आता शफल होण्याची संधी असते, शफल होऊन खेळत असतात, परंतु बॅट्समनला आपली पोझिशन माहिती असली पाहिजे. मी जरी क्रीजचा वापर करत शफल होऊन झालो किंवा पाठीमागे आलो, आपल्याला आपली बॅट फिरल्यानंतर ती स्टंपवर राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तेच या ठिकाणी झालं नाही आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास जातील. चेतनच्या जोडीला विकास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 51 धावांचा पाठलाग करत असताना चांगली गोलंदाजी आता दिनेश यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. धडाकेबाज चषक आपण पाहत आहोत. वडवली मुरबाड या ठिकाणी एक भव्य दिव्य असं आयोजन. ग्रामीण क्रिकेटला झळाळी देणाऱ्या स्पर्धांपैकी ग्रामीण क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट स्पर्धांमधील ही स्पर्धा ओळखली जाते. मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरी मॅच सुरू आहे. एका बाजूला आसनगाव तर दुसऱ्या बाजूला वरप यांच्यातील ही मॅच.
यावेळेला फुल टॉस त्याला खेळलं गेलं मिड विकेटच्या दिशेने. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. बॉल थोडस वरून रिलीज करतायत आणि त्याचा फायदा देखील त्यांना होताना पाहायला मिळतोय. स्कोर जर पाहिला तर आता 15 धावा 2 विकेट माघारी परतल्यानंतर वरप टीम आसनगावच्या विरुद्ध. गावासाठीचं क्रिकेट आज खेळताना सर्वांना आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेट गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर या ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी झळाळी मिळताना पाहायला मिळाली. नवी मुंबई त्याचबरोबर भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उरण, पनवेल या परिसरातून हे लोन आता मात्र हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलंय. यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे येतील. क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल 16 धावांवर. पॉवर प्ले मध्ये नियंत्रित गोलंदाजी म्हणावी लागेल. आपल्या अनुभवाचा वापर या ठिकाणी या दिनेश करतायत. अनुभव संपन्न गोलंदाजी करतायत. गावासाठी गोलंदाजी करतायत. आसनगावसाठी. यावेळेला समोरच्या दिशेने गॅप शोधून काढण्यात यशस्वी झालेत. हो, चांगला फटका येताना पाहायला मिळेल. आणि या षटकाच्या शेवटी जर पाहिलं तर तो एक चांगला फटका आला आणि सरासरी जी पाहिजे ती आता गाठली गेली आहे. चौकाराच्या मदतीने 2 विकेट माघारी परतल्यानंतर 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाली 20. आसनगाव संघ असमसमान मॅच सुरू आहे. 3 ओव्हरमध्ये अजूनही 31 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. 8 गडी शिल्लक आहेत ते मात्र वरप टीमकडे. परंतु 3 षटकं टाकायची आहेत ते मात्र आसनगाव टीमला देखील. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाते. ग्रामीण स्पर्धा सध्याच्या घडीला ग्रामीण गट सुरू आहे. त्याचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर 51,051 रुपयाचे धडकेबाज स्पोर्ट्स कोड आणि जे चषक देणार आहे ते कैलासवासी मंगलशेठ नथू शिंगोळे यांचे स्मरणार्थ श्री राजेंद्र मंगल शिंगोळे यांच्याकडून ते देणार आहे. खुल्या गटातील देखील जर पाहिलं तर पहिलं पारितोषिक धडाकेबाज स्पोर्ट्स कडून 75,075 रुपयाचं उद्या जो खुला गट होणार आहे आणि चषक देण्यात येईल श्री पांडुरंग दत्तात्रय गडगे यांच्या माध्यमातून. सगळ्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आले अनिकेत. पहिलं षटक मात्र त्यांच्याकडून चांगलं टाकलं गेलं होतं. त्यांनाच आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. यावेळेला दिशा दिली गलीच्या दिशेने. धाव घेण्याचा प्रयत्न हो नाही. कॉलकडे एकाच्या दुसऱ्याचं लक्ष नव्हतं आणि त्याच वेळेला मात्र या ठिकाणी माघारी परततील धावबाच्या रूपात आणखीन एक धक्का वरपला. स्कोर जर पाहिला तर 20 आहे आणि तिसरा धक्का रनआउटच्या स्वरूपात. एकमेकांवर विश्वास पाहिजे. एकमेकांचा कॉलवर एकमेकांचं लक्ष पाहिजे आणि जर ते नसेल तर अशा प्रकारच्या घटना होतच राहणार. हे क्रिकेट आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आबा येत आहेत. विकास आणि आबा ही जोडी पाहूया आता कशा प्रकारची कामगिरी करते. स्कोर जर पाहिला तर 20 वर थांबलाय. पहिल्या बॉलला मात्र हळूवार पद्धतीने गलीच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच वेळेला स्ट्राईक एंडचे जो फलंदाज आहे ते जागेवरच होते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकर फलंदाज तिथपर्यंत पोहोचले देखील होते. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. 17 चेंडूमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. यावेळेला कव्हर्सला चांगला फटका येतोय परंतु पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. रन्स येणं गरजेचं आहे या ठिकाणी बरं टीमसाठी.
अजून 29 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 29 रनची आवश्यकता. काही चेंडू निर्धाव आले तर मॅच मध्ये आसनगाव देखील येणार आहे. काही विकेट आले तर ते देखील येतील. परंतु मोठमोठे स्ट्रोक्स आले, निर्धाराने बॅटिंग केली, सिंगल डबल्स देखील घेतल्या तर मॅच मध्ये बरफ देखील असणार आहे. तर पाहूया लढत रंगली या दोन बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला बरफ आहे तर दुसऱ्या बाजूला आहेत आसनगाव. यावेळेला वेगात चेंडू नक्कीच पाहायला मिळाला, परंतु तो अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल घोषित केला पंचांनी आणि अवंतरच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. नियोजित ठिकाणी योग्य ठिकाणावरून योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणावरून योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी जाणारा देखील चेंडू तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. यावेळेला व्हेरिएशन केले गेले. मागील बॉल जर पाहिलं तर थोडासा वेगवत होता, यावेळेला थोडीशी गती कमी दिली आणि त्याच्याच आधारे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. अनिकेत व्हाईट बॉल घोषित केला जातोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होणार हा चेंडू होता, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जाईल. 24 वर जाईल धाव संख्या. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आपली संघ देखील या ठिकाणी यानंतरच्या मॅच साठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. 7 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा ग्रामीण महाराष्ट्रातील एक मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाईल. पारितोषिकाचं मोल नाहीये इकडे, परंतु मान आहे, सन्मान आहे. या वेळेला फटका बसलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच सुटली जाते. एक धाव घेतली गेली, कॅच सुटली जाते. पाहूया या सोडलेल्या कॅचचे पडसाद येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे पडतात ते पाहायचंय. 25 धावा धावफलकावर, अजूनही 26 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. आज आमच्या बरोबर भागेश म्हात्रे सर देखील जोडलेले आहेत. भालगावचे जे मंडणगड पट्ट्यामधील एक महत्वाचं गाव आहे आणि त्या ठिकाणचे आज समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे आज आणखी एक समालोचक मित्र आमच्या यादीत ऍड होतील. धडाकेबाज चषक 2021 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मॅच सुरू आहे बरफ आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आसनगाव या वेळेला रिव्हर्स खेळले आणि बॉल नक्की चुकीचा होता. त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेला. सीमारेषेच्या पलीकडे बॉल पाठवला गेला आणि येतोय उत्तुंग षटकार. बीमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आला. तर पाहूया तिसरे पंच निर्णय देतील. हा बीमर होता का? कारण क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ आहे. त्यामध्ये तुम्हाला शिस्तीत खेळावा लागतो, खेळाडूंचे प्रदर्शन करावं लागतं. शरीरभेदी मारा तुम्ही करू शकत नाही आणि तो केला तर पंच तुम्हाला नो बॉल घोषित देतील. तर पाहूया तिसरे पंच पडताळतील हा चेंडू शरीरभेदी होता की नाही, म्हणजे कमरेच्या वर उंचीचा होता की नाही. धडाकेबाज चषक आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे आणि तो निर्णय येतोय नो बॉल. हा नो बॉल आहे.
आणि नक्कीच संधी असताना यानंतर मोठा फटका खेळण्याची फ्रीड असेल त्याचा फायदा पाहूयात कशा प्रकारे या ठिकाणी घेतला जातोय. धावसंख्या 32 वर पोहोचली. अजूनही 19 धावांची आवश्यकता. 14 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आबा यांच्या माध्यमातून एक रिव्हर्सचा षटकार खेळला गेला. त्यांची साथ देतात मैदानाच्या आतमध्ये विकास आणि आबा आपल्या वरब गावासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि आता पाहूयात ज्यांनी रिव्हर्स षटकार मारलाय आता या फ्रीडच्या बॉलचा कशा प्रकारे समाचार घेतील ते पाहायचे गोलंदाजीसाठी आणि केत आसनगाव टीम साठी. यावेळेला जास्त सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच या ठिकाणी राहिला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. धावा मिळतील 4 4 4 4 4. साठी धडाकेबाज चषक धडाका प्रत्येकाला दाखवावा लागेल. यावेळेला रिव्हर्स खेळले. याही वेळेला प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला आणि मैदानात आल्या आल्या आपला धडाका दाखवतायत. धडाकेबाज चषकामध्ये फलंदाज आबा. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. एका बाजूला आसनगाव तर दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वरप यांच्यातील सुरू असणारी ही मॅच आणि अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. आबा यांच्याकडून मात्र धडाकेबाज फटके खेळले गेलेले आहेत. धडाकेबाज चषकामध्ये 3 चेंडू मध्ये 14. विकेट करण्याचा प्रयत्न लेंथवरून बॉलने उसळी घेतली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता अजूनही आहे. काही होऊ शकता. हा क्रिकेटचा खेळ आहे. त्यातल्या त्यात धडाकेबाज चषक आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. 11 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा, परंपरा असणारी क्रीडा स्पर्धा. या वेळेला पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकललं. डीपची क्षेत्ररक्षक तिकडे येतील. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि दुसरी धाव पूर्ण केली गेली. एक धाव त्यात पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि तिसरी ही धाव पूर्ण केली गेली. संधी मिळाली. संधीचा फायदा घेतला गेला आणि या ठिकाणी 1 2 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3 धावांनी धावफलक मात्र आता पुढे जाताना पाहायला मिळेल. अजूनही 10 चेंडू मध्ये 8 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. परंतु स्ट्राईकवर सिक्सर किंग आबा. धडाकेबाज बॅटिंग करतायत. लांबच लांबवर षटकार खेळतायत. जोरदार प्रहार करतायत.
विकेट करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, बॉल हवेत आणि पकडली जाते कॅच. आणि आबा जे खूप चांगली बॅटिंग करत होते ते परत आहेत माघारी, आउट. पाठवलंय म्हणजे नक्कीच त्यांचा कॉन्फिडन्स वाढला असणार आहे. विकास आणि त्यांची साथ देण्यासाठी आता निनाद येत आहेत. 8 चेंडूत 8 धावांवर बॅटिंग करतायत विकास. तर निनाद नुकतेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला कलात्मक फटका येताना पाहायला मिळाला. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि एका धावेने जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे 44. 7 रनची आवश्यकता 8 चेंडू मध्ये. यावेळेला कॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय, सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी आले. 1 धाव तर घेतली गेली, दुसरीचाही प्रयत्न केला गेला आणि दुसरी ही धाव कंप्लीट केली गेली. अशाच प्रकारचे स्ट्रोक देखील घेणं गरजेचं आहे आणि ते मात्र या ठिकाणी निनाद खेळतायत. स्कोर जर पाहिला तर 2 ने आता पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल तो मात्र 46 वर. 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. मागील मॅच मध्ये देखील असं समीकरण आलं होतं आणि मागील मॅच मध्ये 50 धावांचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये 51 धावांचं टार्गेट आहे. आसनगाव विरुद्ध वरप धडाकेबाद चषकात. यावेळेला थोडस कमी गतीने चेंडू टाकला. धावबाची संधी असणार आहे आणि बघता बघता मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये जाऊन पोहोचली आणि जिकडे मागील मॅच मध्ये देखील एक समीकरण आलं होतं शेवटच्या षटकात 5 धावांची आवश्यकता. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आपल्याला आता पाहायला मिळते ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 5वा फलंदाज बाद झालाय म्हणजे 7व्या नंबरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. आतिश आणि त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत ते म्हणजे विकास. संयमी खेळी विकास करून झाली आहे कारण त्यांनी आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 9 धावा केल्या आहेत. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. बॉलिंग साठी येत आहेत राहुल. एक ऐतिहासिक कामगिरी करावी लागेल. तर परिस्थिती जर पाहिली तर वरपच्या बाजूने आसनगावच्या बाजूने करायची असेल तर एक अप्रतिम षटक येणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विकास एका बाजूने किल्ला लढवत आहेत. त्यांची साथ देण्यासाठी जर मैदानात 38 दाखल झाले. 6 चेंडू शेवटचे आणि 5 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. थरार धडाकेबाद चषकाचा थरार, ग्रामीण क्रिकेटचा थरार, गावासाठीचा क्रिकेट खेळण्याचा अभिमान असतो खेळाडूला प्रत्येक गावाचा. आपण ज्या गावचे आहोत त्या गावासाठी क्रिकेट खेळायला मिळणं म्हणजे एक भाग्य नक्कीच लाभतं आणि ते इथे खेळत असणाऱ्या खेळाडूंच्या नशिबी नक्कीच आहे कारण गावासाठी त्यांना खेळायला मिळतंय. यावेळेला फुलटॉस बॉल त्याला जमीन लगत कव्हरच्या दिशेने पाठवलं. क्षेत्ररक्षक तिकडे आले अतिशय चपळाईने. 1 धाव मिळेल.
5 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. एखादा निर्धाव चेंडू मॅचचं गणित बदलू शकतो. एखादी विकेट इकडे आसनगावला हेच पाहिजे असेल, इकडे जर एखादी विकेट आली तर दबाव वाढवता येईल. एखादा निर्धाव चेंडू दबाव वाढवेल. 5 बॉल आणि 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आतिश नवीन फलंदाज आहे, सोपं नसतं नवीन फलंदाजाला फलंदाजी करणं, परंतु करतील ते. वरपसाठी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेत. या वेळेला रिवर्स खेळलेत आणि दडपण रिलीज केले पहिल्याच बॉलवर. सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं या चेंडूला. चौकार या ठिकाणी खेळला गेला आणि या सामन्याला खिशात घातलं आपल्या टीमच्या. वरपच्या आसनगाव आपणही चांगले खेळलात. पुढच्या स्पर्धांसाठी आपल्या शुभेच्छा, परंतु पुढच्या फेरीत दाखल होते टीम वरप. अभिनंदन.